औसा तालुक्यातील ग्रामपंचायत उटिबू येथे समाजाच्या रूढी परंपरांना थेट आव्हान देणारा आणि स्त्री सन्मानाचा बुलंद नारा देणारा ऐतिहासिक निर्णय प्रत्यक्षात उतरलाय। मासिक सभा, महिला सभा व ग्रामसभेत ठराव मंजूर करून विधवा महिला सन्मान उपक्रम राबविण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला होता। त्या निर्णयाची अंमलबजावणी करत 28 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामपंचायतीमार्फत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्या कार्यक्रमात समाजातील अन्यायकारक, वेदनादायक आणि स्त्रीचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या परंपरांना कायमची मूठ माती देत विधवा महिलांनी ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या साज, मंगळसूत्र, जोडवे, बांगड्या, साडी व कुंकू सन्मानाने धारण केलाय। हा केवळ दागिन्यांचा स्वीकार नव्हता, तर स्त्री आत्मविश्वास, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक क्षण होता। या परंपरेच्या पेढ्या तोडणाऱ्या महिला पुढे सरसावल्या। या उपक्रमात सरिता संपत गाडेराव, वर्षा मारुती घोडके, नीलाबाई बालाजी सुरवणे, उर्मिला संजय इंगळे या विधवा महिलांनी सहभाग नोंदवून समाजाला ठाम संदेश दिलाय की विधवापण म्हणजे आयुष्य संपणे नव्हे, तर सन्मानाने जगण्याचा अधिकार अबाधित आहे। ग्रामपंचायतीचा ठाम सामाजिक संदेश कार्यक्रमास माजी सरपंच ॲडव्होकेट भालचंद्र पाटील, सरपंच वैशाली कांबळे, उपसरपंच रफिक शेख, ग्रामपंचायत अधिकारी महेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य भागवत लोंढे, अनुसया भोजने, प्रयागबाई तानाजी कांबळे, व्हाईस चेअरमॅन दशरथ कांबळे तसेच कर्मचारी महालिंग स्वामी गुंडू भोकरे, अमर उबाळे, लक्ष्मण घोडके व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। ज्येष्ठांचा भावनिक स्वीकार, परिवर्तनाचा सामाजिक मान्यता। गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ भरदास इंगळे यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करताना सांगितले की मुलाच्या निधनानंतर माझी सुनबाई विधवा झाली होती। परंपरेनुसार तिने मंगळसूत्र, बांगड्या काढून टाकल्या होत्या, मात्र ग्रामपंचायतीने ही चुकीची व अन्यायकारक प्रथा मोडून काढली आहे। आज विधवा महिलांनी सन्मानाने साज धारण केला। हा क्षण समाजाच्या विचारधारेला कलाटणी देणार आहे। उटिबू ठरते परिवर्तनाचं मॉडेल। अनावश्यक रूढी परंपरा नष्ट करून महिलांना सन्मानाने, आत्मविश्वासाने व समानतेने जगण्याचा अधिकार ठेवण्याचे ग्रामपंचायत उटिबू कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। हा उपक्रम संपूर्ण तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी आदर्श ठरणारा सामाजिक परिवर्तनाचा ठोस नमुना ठरत आहे। जो हा आमचा विधवा महिलाचा सन्मान केलेला आहे, तो एक आदर्श सत्कार केलेला आहे आमचा। विधवा महिलांना कुठेही मानाचं स्थान दिलं जात नाही, तिला एकदम दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते आणि तिला समाजात वावरताना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागते। ती कुठेतरी थांबलं पाहिजे, ती रूढी परंपरा कुठेतरी थांबली पाहिजे आणि तिनं मान सन्मानाने जगली पाहिजे। इतर महिलांसारखा तिलाही मान सन्मान मिळावा यासाठी उटीगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक साहेब तसेच माझे गावातील नागरिक यांनी हा चांगला उपक्रम राबवलेला आहे। सर, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। कधी न घडणारा इतिहासामध्ये पहिलाच कार्यक्रम हा राबवलेला आहे असं मला वाटतंय, कारण कुण्याही गावामध्ये महिलांना कुठलाच मानाचा दर्जा दिला जात नाही। तिनं जर असं बाहेर पडायला तर तिला लगेच मागून नावं ठेवलं जाते। तिचा काय त्याच्यात दोष असतो का सांगा? नवरा जातो म्हणून त्याच्या कर्मानं, पण दोष त्या बाईला दिला जातो। मग तिनं जगायचं नाही का समाजामध्ये? तिला कुठेतरी चांगल्या प्रकारचं तिनं जगावे यासाठी तुम्ही आमच्यासाठी जो साडी, चुळी आणि बांगड्या, मंगळसूत्र देऊन, हळदी कुंकू लावून जे आमचा सन्मान केलेला आहे, त्या सरपंचासाठी अजून एकदा टाळ्या वाजवा। आमच्यासाठी खरंच चांगला एक आदर्श ठेवण्यासारखा विधवा महिलांना मान सन्मान दिलेला आहे। तर मी त्यांची आणि सगळ्या गावांची आभारी आहे। ही आमच्यासाठी मान सन्मानच नाही सर, तर आमचा खरंच आत्मसन्मान वाढलेला आहे तुमच्यामुळे। आणि ही परंपरा सगळ्यांनी आता अशी जोपासली पाहिजे, कारण गावात सगळ्यांनी विधवा महिलांना मान दिला पाहिजे, कारण तिचा आत्मसन्मान वाढला पाहिजे आणि तिने उत्साहानं जगलं पाहिजे। आणि परत एकदा तुम्ही आम्हाला चांगली जगण्याची आणि समाजामध्ये ताटमानेने जगण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्याचे, ग्रामसेवक साहेबाचे, परत एकदा सरपंचाचे आणि उपसरपंचाचे आणि नागरिकांचे आभार मानते। आणि एवढे बोलून मी माझे आपल्या ग्रामपंचायतीने एक नाविन्यपूर्ण निर्णय असा घेतलेला आहे आणि त्याचा अंमलबजावणी पण आपण ग्रामपंचायत मार्फत करणार आहे। पहिलं आपण मासिक सभेला ठराव घेतला, ग्रामसभेला ठराव घेतला आणि महिला सभेला ठराव घेतला। आपलं नाविन्यपूर्ण आणि ठरावाचं विशिष्ट आणि गावचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर विधवा महिलांना सन्मान। आपण एखाद्या महिलेचा जर पती वारला तर ती मोडीत काढण्यासाठी, परंपरा मोडीत काढण्यासाठी ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला आहे की विधवा महिला, एखादी महिला जर विधवा झाली तर त्यांना पारंपरिक पद्धतीने न राहता किंवा पारंपरिक
परंपरा मुळीत काढून साज ग्रामपंचायतीमार्फत दिला जाणार आहे आणि त्याचा ते अंमलबजावणी करणार आहे. त्यांनी आपल्या मुलांना त्याच्यात तयार पण झालेले आहे. तर त्यांना त्याच्यामध्ये काय करायचं आहे, साज म्हणजे बांगड्या, कुंकू, मंगळसूत्र, जोडवे, साडी हे घालायला सुरुवात करायचं आणि ह्याचा ग्रामपंचायतीनं ह्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि हा निर्णय अंमलबजावणीसाठी आपल्या महिला भगिनी तयार आहेत आणि आपण आता पुढील कार्यक्रम घेणार आहे. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, सातारा.